श्री स्वामी समर्थ. भगवान विष्णूंची सर्वात आवडती तिथी म्हणजेच एकादशी तिथी. येत्या 17 जुलैला म्हणजेच बुधवारी आहे आषाढी एकादशी. आषाढी एकादशी ही आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षामध्ये येते. या एकादशीपासून ते कार्तिकी एकादशीपर्यंत म्हणजेच देव उठणी एकादशीपर्यंत 4 महिने भगवान श्रीहरी विष्णू हे क्षीरसागरात शयन करत असतात आणि या 4 महिन्यांना चातुर्मास असं म्हटलं जातं. आषाढी एकादशी ही सर्व एकादशींमध्ये सर्वश्रेष्ठ आणि महत्त्वाची मानली जाते. या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केल्याने जीवनात सुख समृद्धी ही येत असते. या दिवशी अनेक जण व्रत करत असतात. आषाढी एकादशी व्रत केल्याने आपल्याला वर्षातील सर्व एकादशींचं पुण्यफळ हे प्राप्त होत असतं आणि म्हणूनच या दिवशी सर्वजण व्रत करून विष्णूंची पूजा करत असतात. एकादशीच्या दिवशी जप, तप, दानधर्म केल्यास त्याचे पुण्य कितीतरी 1000 पट आपल्याला अधिक मिळत असते आणि ज्यामुळे आपण सर्व पापांतून मुक्त देखील होत असतो. आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू आणि देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी जे काही उपाय केले जातात ते खूप प्रभावी ठरत असतात आणि लवकरात लवकर आपल्याला फळ देत असतात. आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला आंब्याच्या पानांचा हा उपाय करायचा आहे. हा उपाय केल्याने फक्त एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल. कितीही कठीण इच्छा ही पूर्ण होईल. घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. घरामध्ये सुख, शांती, समृद्धी नांदेल. असा हा एक उपाय आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आपल्याला हा उपाय करण्यासाठी देवशयनी आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. उठल्यानंतर स्नान करायचं आहे आणि स्नान झाल्यावर आपल्याला पिवळे किंवा लाल रंगाची वस्त्र हे परिधान करायचे आहेत. नंतर आपल्याला देवघरात समोर बसून भगवान श्रीहरी विष्णूंच्या मूर्तीला तुम्हाला स्नान घालायचं आहे. तर भगवान श्रीहरी विष्णूंची मूर्ती नसेल तर बाळकृष्णाची किंवा विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असेल तर त्या मूर्तीला तुम्हाला स्नान घालायचं आहे. यानंतर ही मूर्ती एका पाटावरती किंवा आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहे. हळद, कुंकू, अक्षता, पिवळी फुलं अर्पण करायची आहेत. नैवेद्य अर्पण करायचा आहे आणि यानंतरच या उपायाने तुम्हाला सुरुवात करायची आहे. जर आपण विष्णूंची पूजा करून हा उपाय केला तर या उपायाचा आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होत असतं. म्हणून सर्वप्रथम पूजा करायची आणि यानंतर हा उपाय तुम्हाला करायचा आहे. हा उपाय तुम्ही संपूर्ण दिवसामध्ये कधीही करू शकता. जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे हा उपाय फक्त वर्षातून एकदाच करता येतो. ते म्हणजे आषाढी एकादशीच्या दिवशी हा उपाय करायचा आहे. हा उपाय केल्याने आपल्या घरामध्ये सतत वादविवाद, कलह होत असेल, कुटुंबामध्ये एकोपा राहिला नसेल, सतत भांडण होत असेल आणि खास करून नवरा बायकोचे भांडण होत असेल, तसेच आपल्या घरामध्ये पैसा टिकत नसेल, तर पैशाच्या अडचणी येत असतील, कोणतेही महत्त्वाचं काम हे पूर्ण होत नसेल, कोणतीही इच्छा आपली पूर्ण होत नसेल, मनाप्रमाणे कोणतीही गोष्ट आपल्या हातून घडत नसेल, तर यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. हा उपाय केल्याने आपल्या कुटुंबाची प्रगती होत असते. घरामध्ये लक्ष्मी ही नांदत असते. घरातले अनेक दोष, नकारात्मकता, अडचणी या देखील दूर होतात. तर बघा, हा उपाय करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम लागणार आहे पावसाचं पाणी.
बघा, सध्या पाऊस पडत आहे आणि याच पावसाचं पाणी जे आहे तर ते आपल्याला घ्यायचं आहे. अगदी तुम्ही एक ग्लासभर पाणी आहे ना ते घेऊ शकता. यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा घ्यायचा आहे. जर तुमच्याकडे गाईचे तूप नसेल तर तुम्ही तेलाचा दिवा, आणि हा दिवा तुम्ही लावल्यानंतर या दिव्यामध्ये थोडीशी हळद टाका. 2 अगरबत्ती घ्यायच्या आहेत आणि या ग्लासमधलं पाणी आहे तर ते तुम्हाला घ्यायचं आहे आणि तुमच्या घराजवळ असणाऱ्या आंब्याच्या झाडापाशी जायचं आहे. आता आंब्याचं झाड हे जवळपास सर्वांच्याच घरी असते आणि आपल्याला माहीत आहे की आंब्याची पानं आहेत ती आपण पूजेमध्ये वापरत असतो. आंब्याचे पान हे पूजेमध्ये नसेल तर ती पूजा अपूर्ण मानली जाते. कोणत्याही शुभकार्यामध्ये आंब्याच्या पानांचा उपाय हा केला जातो. आंब्याच्या मुळापासून ते पानापर्यंत सर्व वस्तू ज्या आहेत त्या पूजेमध्ये वापरल्या जातात आणि या आंब्याच्या झाडामध्ये साक्षात देवी देवतांचा वास असतो. या झाडाची पूजा केल्याने आपल्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतात. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, तिथे गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला दिवा लावायचा आहे, 2 अगरबत्ती लावायच्या आहेत आणि जे पाणी तुम्ही घेऊन गेले आहात तर ते पाणी तुम्हाला या झाडाला अर्पण करायचं आहे. पाणी अर्पण केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, या झाडाला 7 प्रदक्षिणा करायच्या आहेत. प्रदक्षिणा करत असताना तुम्हाला तुमची नजर जी आहे ती या झाडाच्या खोडाकडे असायला हवी, जिथे आपण जल अर्पण केलेलं आहे, दिवा लावला आहे, तर अशा ठिकाणी तुमची नजर असायला हवी. अशा पद्धतीने तुम्हाला 7 प्रदक्षिणा आहेत तर त्या करायच्या आहेत. यानंतर तुम्ही हात जोडून भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांचे स्मरण करायचं आहे आणि तुमची इच्छा ही लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. यानंतर पुन्हा एकदा तुमचा उजवा हात या वृक्षाच्या खोडाला लावायचा आहे आणि तुमची इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे. ही सगळी सेवा करून झाल्यानंतर काय करायचं आहे, त्या आंब्याची तुम्हाला 7 पानं आहेत तर ती तुम्हाला घरी घेऊन यायची आहेत. खाली पडलेली पाने आहेत तर ती तुम्हाला आणायची आहेत, कारण एकादशी दिवशी कोणत्याही झाडाची पाने तोडली जात नाही. या दिवशी जर आपण कुठल्याही झाडाची पानं तोडली, फुलं तोडली तर याचं आपल्याला पाप लागत असतं आणि हे पाप आपल्याला आयुष्यभर भोगावं लागत असतं. कोणत्या गोष्टीमधून, कारणांमधून हे पाप जे आहे तर ते आपण भोगत असतो. यामुळे या दिवशी कोणत्याही झाडाची पानंही तुम्हाला तोडायची नाही. खाली पडलेली पाने घ्यायची आहेत तर ती पाने घरी आणायची आहेत. जर आंब्याची पाने खाली पडलेली नसेल तर आदल्या दिवशी म्हणजेच मंगळवारच्या दिवशी तुम्हाला आंब्याची 7 पाने तोडून तर ती तुम्हाला आंब्याच्या झाडाखालीच ठेवून यायचं आहे एका साईडला, आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी हा उपाय आपण करणार आहे. म्हणजेच एकादशीच्या दिवशी, त्या दिवशी तुम्ही तोडलेली पानं जी आहेत तर ती घरी घेऊन येऊ शकता. तर यानंतर जी 7 पानं आहेत तर ती आपल्याला घरी आणायची आहेत, स्वच्छ धुवून काढायची आहेत. एक लाल रंगाचा किंवा पिवळ्या रंगाचा तुम्हाला धागा घ्यायचा आहे आणि यानंतर या धाग्याला तुम्हाला ही आंब्याची पानं जी आहेत तर ती देठाच्या साईडने बांधायची आहेत. ज्या प्रकारे आपण आंब्याचं तोरण बनवतो अगदी त्याच प्रकारे तुम्हाला ही 7 पानं आहेत त्या धाग्यामध्ये बांधायची आहेत. यानंतर ही पानं जी आहेत तर ती तुम्हाला घराच्या मुख्य दरवाजावरती लावायचं आहेत. म्हणजे आंब्याच्या पानांचं तोरण हे घराच्या मुख्य दरवाजावरती लावायचं आहे. हे लावल्याने माता लक्ष्मी ही प्रसन्न होते, आपल्या घरामध्ये अखंड राहते आणि आंब्याची पानं ही नकारात्मकता, वाईट शक्ती दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानली जातात. यामुळे आपल्या घरामध्ये असणारी अदृश्य शक्ती, वाईट शक्ती, नकारात्मकता ही संपूर्णपणे नष्ट होईल. तर असा हा उपाय जो आहे तर तो आपल्याला करायचा आहे. बघा, या दिवशी पावसाचं पाणी जे असतं ना ते गंगाजल समान असतं. कारण पहा, नद्यांमध्ये जे पाणी असतं, नद्या असतात तर त्यामधूनच बाष्पीभवन हे तयार होत असतं आणि यामुळे पाऊस हा पडत असतो.
आणि हे जे पावसाचे पाणी असतं ते गंगेच्या पाण्यासमान मानलं जातं. इतकं पवित्र हे पाणी मानले जाते. बरेच जण पहिला पाऊस पडल्यानंतर हे पाणी साठवून ठेवतात एका वाटीमध्ये आणि ते पाणी आपल्या देवघरामध्ये ठेवून त्या पाण्याची पूजा करत असतात. इतकं महत्त्व या पावसाच्या पाण्याला दिलं जातं आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. त्याचबरोबर बघा, एखादा व्यक्ती असतो त्याच्या मनामध्ये सतत वाईट विचार येत असतात. कुठलंही काम करावंसं वाटत नाही, काहीसच करावं वाटत नाही, सतत आळस आलेला असतो आणि नको ते विचार मनामध्ये येत असतात. तर अशावेळी तुम्ही फक्त जेव्हा पाऊस पडतो तेव्हा त्या पावसाच्या पाण्यामध्ये तुम्ही उभं राहा. पावसामध्ये काही वेळासाठी उभे राहा. तुम्ही हा उपाय करून बघा. हा उपाय केल्याने माणसाचे सगळे टेन्शन आहेत ना ते निघून जातात. यामुळे कुठलेही विचार जे आहे तर ते मनामध्ये येत नाही. तर हा एक उपाय तुम्ही नक्की करा. या उपायाने सुद्धा तुम्हाला 100% फरक हा पडेल. तसेच घरामध्ये पैसा टिकत नाही, सतत पैशाच्या अडचणी येत असेल तर तुम्हाला आषाढी एकादशीच्या दिवशी थोडंसं पावसाचं पाणी आणि एक आंब्याचं पान आहे तर ते पाण्यामध्ये टाकून तुम्हाला ते पाणी घरामध्ये शिंपडायचं आहे. आपल्या कुटुंबातल्या व्यक्तीच्या अंगावरती शिंपडायचं आहे. यामुळे घरातील अलक्ष्मी ही घरातून बाहेर जाते आणि घरामध्ये लक्ष्मी ही प्रवेश करत असते. एकादशीच्या दिवशी आपल्याला तुळशीच्या पानांचा उपाय करायचा आहे. तर यासाठी तुम्हाला एकादशीच्या आदल्या दिवशी तुळशीची पाने ही तोडून ठेवायची आहेत. तुळशीचं पान आहे हे कधीही शिळे मानले जात नाहीत, कारण एकादशीच्या दिवशी तुळशी माता भगवान विष्णूंसाठी निर्जल व्रत करत असते. यासाठी एकादशीच्या दिवशी तुळशी मातेला स्पर्श करायचा नसतो. त्यामुळे एकादशीच्या आदल्या दिवशीच आपल्याला पूजेसाठी तुळशीची 4 पाने तोडून घ्यायची आहेत. भगवान विष्णू यांना किंवा विष्णूंच्या सर्व रूपांना तुळशी अतिशय प्रिय आहे. यासाठी तुळशी मातेला वृंदा हरिप्रिया असं म्हटलं जातं. यासाठी त्यामुळे विठ्ठल रुक्माईच्या मंदिरात सुद्धा तुळशीचा हार विठ्ठलांच्या मूर्तीला अर्पण केला जातो. तर आपल्याला या उपायासाठी दशमीच्या दिवशी म्हणजे एकादशीच्या आदल्या दिवशी स्वच्छ तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि हे तुळशीचे पानं त्या तांब्यात टाकायचे आहेत आणि हे तांब्यातील पाणी झाकून ठेवायचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी आपण जेव्हा पूजा करतो, म्हणजेच तुमच्या घरात बाळकृष्णाची मूर्ती असेल, विठ्ठल रुक्माईची मूर्ती असेल, तर आपण जेव्हा अभिषेक करतो किंवा पूजा करत असतो तेव्हा तुम्हाला या मूर्तीला या तुळशीच्या पाण्याच्या पानांनी स्नान घालायचं आहे. तेव्हा हे पाणी घालत असताना तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे. हा मंत्र खूप प्रभावी असा आहे. तो मंत्र असा आहे, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. तुम्हाला या दिवशी हरिपाठ म्हणता येईल. रुक्मिणीची पूजा करायची आहे. तसेच रामकृष्ण हरी या मंत्राचा जपसुद्धा करायचा आहे. यानंतर तुम्हाला एकादशीच्या दिवशी देवाला जो आपण नैवेद्य दाखवणार आहोत त्यावर 2 तुळशीची पाने पालथी ठेवायची आहेत. भगवान विष्णूंना आपण जेव्हा नैवेद्य दाखवतो तेव्हा भगवान विष्णू तुळशीच्या पानांशिवाय तो नैवेद्य ग्रहण करत नाहीत. तुळशीच्या पानांशिवाय भगवान विष्णूचा नैवेद्य हा अपूर्ण मानला जातो. त्यामुळे जेव्हा पण तुम्ही भगवान विष्णूंना किंवा त्यांच्या रूपांना नैवेद्य अर्पण करत असता तेव्हा त्या नैवेद्यावर तुळशीची पाने जरूर ठेवा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तसेच तुमच्या नातेवाईकांना शेअर करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.